नमस्कार मंडळी. इंडिक रूट या प्रसार प्रकाशनद्वारा संचलित चॅनेलवरती मी आपणा सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण भेटणार आहोत डॉक्टर अंजलीताई पर्वते यांना. नमस्कार. नमस्कार. आज आपण अंजलीताईंशी बोलणार आहोत ते देवी तत्व या विषयावरती, पण तत्पूर्वी त्यांचा थोडा परिचय करून द्यायला मला आवडेल. अंजलीताई या प्रसार प्रकाशनच्या 1992पासूनच्या लेखिका आणि त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला जाणवतं ते असं की कोणताही विषय घ्या, अंजलीताईंचा त्यांच्यावर अभ्यास नाही असं होणारच नाही. म्हणजे कितीतरी वेळा असं होतं की आम्ही अंकाचा काहीतरी विषय ठरवतो, एखाद्या विषयावर पुस्तक प्लॅन करतो. आता या विषयावरती काम करणारं कोण आहे तर कोणी सापडत नाही. मग काय करायचं, पहिला फोन अंजलीताईंना जातो, कारण मला अगदी इतकी खात्री असते की या विषयावरती अंजलीताईंचा अभ्यास नाही असं होणार नाही. तर मग अंजलीताईंची थोडक्यात ओळख ही अशी. अंजलीताईंनी अध्यात्म रामायण या विषयामध्ये संस्कृत MA व PhD हे दोन्ही केलेलं आहे. संस्कृत प्राध्यापक म्हणून त्यांनी 28 वर्षे अध्यापन केलं आहे. प्रसादमध्ये सज्जनगड मासिक पत्रिका, पुरुषार्थ, साईलीला इत्यादी मासिकांमध्ये त्यांचं नित्यलेखन असतं. 1997 व 2000मध्ये अंजलीताईंना राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 2001मध्ये शिवाजी विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. आणि यापेक्षाही कितीतरी मोठी अशी त्यांची पुरस्कारांची इतर कर्तृत्वाची अशी त्यांची नोंद आहे. जवळजवळ 15हून अधिक त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. पण हे सगळं मी सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण हे सगळं अंजलीताईंकडनंच ऐकूया. तर अंजलीताई थोडंसं सांगता का? प्रसादमध्ये तुम्ही म्हटलं तसं मी 92 सालपासून लिहितेच आहे. तसं सज्जनगडमध्ये पण लिहिते. त्यांच्या दासनवमी विशेषांकात विशेषत्वाने लिहिते. त्यामुळे समर्थ, रामायण आणि संस्कृत साहित्यातल्या बऱ्याच सगळ्या गोष्टी किंवा ते बरेच सगळे विषय हा माझा अभ्यासाचा विषय राहिला आहे. माझे बाबा पूर्वी असं म्हणायचे की विद्वानांच्या बाबतीत अविषयो नास्ति असं पाहिजे. मी विद्वान आहे असं मी म्हणत नाही, परंतु बाबांचं ते वाक्य मी लक्षात ठेवलं आणि जेव्हा केव्हा कुणीही मला एखाद्या विषयावर काहीतरी लिहिता का असं म्हटलं की मी त्या विषयात ठीक आहे, माहिती नसलं तर थोडीशी माहिती करून घेऊ पण लिहू असा विचार करून लिहायला लागले. आणि मग असं हळूहळू झालं की अरे हाही विषय आपल्याला कळतो आहे, तोही विषय चांगला वाटतो आहे. असं म्हणून तुम्ही जे म्हणलात की मला कुठलाच विषय माहिती नाही असं नाही, तर असं नाही आहे. पण थोडं थोडं मी त्यामध्ये शिरले की मला तो विषय कळतो. हा एक पूर्वसुकृताचा भाग म्हणू आपण. त्यामुळे खूप साऱ्या ठिकाणी मी लिहिलं, बोलले. प्रामुख्याने संस्कृत साहित्य, गीता, कालिदास विशेषत्वाने किंवा समर्थ वाङ्मय सगळं याच्यावर मी बोलतेही अनेक ठिकाणी. पुरस्कारांचं म्हणाल तर यादी तशी खूप जरी मोठी बिठी म्हणलात तर तसं काही नाही आहे, पण तरीही महत्त्वाचे काही पुरस्कार मला सांगायला आवडतील. जशी इथे तुम्ही म्हटलं तर राज्य साहित्य पुरस्कार 2दा तो आपल्याच प्रसाद प्रकाशनासाठीच मिळालेला आहे. म्हणजे प्रसाद प्रकाशनाच्या ज्या 2 योजना होत्या, देवभाषेचे देणे आणि मराठीचे लेणे किंवा शांकर ग्रंथावली, सुबोध शांकर ग्रंथावली, तर त्यातल्या विवेक चूडामणीला 95 सालचा पुरस्कार मिळाला आणि 2000ला जो मिळाला तो प्रसन्न राघव आणि प्रबोध चंद्रोदय अशी जी 2 पुस्तकं त्याला मिळाला. नंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा नागानंद आणि प्रबोध चंद्रोदय असं जे पुस्तक होतं त्याला मिळाला. प्रतिमा आणि प्रसन्न राघवला टीमवीचा पुरस्कार मिळाला. राज्य पुरस्कार आहे तो प्रसन्न राघव आणि ह्याला मिळाला आहे, नागानंदला. तर असं पुरस्कारांचं हे पुढे गेल्यानंतर अलीकडे अगदी 18 साली मुलुंडची एक संस्था आहे, त्या संस्थेने मला म्हणजे संस्कृत साहित्य सेवा पुरस्कार असं म्हणून एक पुरस्कार दिला, जो खूप मोठा होता. आणि एक NRI संस्था आहे, त्या संस्थेने लिटररी एक्सलन्स पुरस्कार असा एक पुरस्कार दिला, जो खूप अनपेक्षित होता. तर असं जेव्हा पुरस्काराचं महत्त्व कशासाठी तर आपण करतो त्या गोष्टीची एक पावती, राजमान्यता म्हणा थोडक्यात. कारण लोकमान्यता आपल्याला आपल्या लेखातून वाचकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्यातच मिळते, पण राजमान्यता मिळाली तर ती आणखी लोकांपर्यंत जाऊन पोचतं सगळं असं वाटतं. आकाशवाणीसाठी सुद्धा मी बरेच कार्यक्रम लिहिते, करते. विशेषतः संस्कृत काव्यपाठ आणि चिंतन यासारख्या कार्यक्रमात लिहिते. परवाच अलीकडे गीतेवर एक संस्कृतमध्ये भाषण दिलं
असं काहीतरी संस्कृतच्या क्षेत्रात करत राहायचं एवढंच ठरवलं आहे. मस्त मस्त. पण आता मला एक तुम्हाला इथे सांगायला पाहिजे की तुम्ही मगाशी म्हणालात ते की तुम्ही त्या विषयात जरी माहिती नसली तरी शिरण्याचा प्रयत्न करता आणि मग ते होत जातं. तर आता प्रसादमुळे कितीतरी अभ्यासकांबरोबर काम करण्याची संधी मलाही मिळते. पण मला हे बरेच वेळा जाणवतं की कितीतरी वेळा मी जर एखाद्याला विचारलं की अमुक एक विषयावरती मला लिखावा आहे, तर त्याच्यावर बरेचदा असं उत्तर येतं, "नाही हो माताई, यावर काही माझा अभ्यास नाही, मी नाही देऊ शकणार लेख." त्यावेळेला प्रत्येक वेळेला मला हे जाणवतं की तुम्ही जे आता म्हणालात ते त्याचं उत्तर आहे. हे या गोष्टीचा अभ्यासक का विचार करत नाही आहे? म्हणून मला तिथे तुमचं जास्त कौतुक वाटतं. नाही, ही एक आपल्यावर असलेली परमेश्वरी कृपा म्हणा की त्या विषयात घुसण्याची किंवा त्या विषयात शिरून बघू तरी एक उत्सुकता जी नॅचरली इन्स्टिंक्ट म्हणून येते आपल्याकडे, तशी ती थोडीशी आहे. त्यामुळे ते घडून गेलं आहे म्हणजे. आणि श्रोते हो, मला इथे तुम्हाला पण एक सांगावंसं वाटतं की संस्कृत आहे म्हणून ते आपल्याला आपल्या पोहतेपलीकडचं आहे किंवा अमुक एक विषयात मला काही माहिती नाही, असा कुठलाही भाव आपण कोणीही कधीच मनात ठेवू नये. आपण अभ्यासक नसलो म्हणून काय झालं, आपण अभ्यास केला तर कळणार नाही, अशी काही कुठली गोष्ट नाही आहे. तर तुम्हाला जर असं वाटलं की एखादा विषय मला समजून घ्यायचा आहे, तर तुम्ही त्या विषयात पडावं आणि तुम्हाला तो विषय नक्की समजेल अशी माझी खात्री आहे. तर आता आज आपण आपल्या मुलाखतीकडे वळूया. आज आपण दैवी तत्व या विषयावरती बोलणार आहोत. पण त्याआधी मला असं विचारायचं होतं की मग देवी किंवा दैवी तत्व असं जे आपण म्हणतो, तर या विषयाकडे तुम्हाला कसं वळावंसं वाटलं? ॲक्च्युअली देवी तत्वावर जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की उमाताई आपल्याकडे बऱ्याच गोष्टींवर आपण मुलाखती घेतल्या, पण देवी तत्वावर घेतली गेलेली नाही आहे. त्याचं कारण असं झालं की देवी तत्व थोडंसं अवघड किंवा खूप तांत्रिक म्हणून बाजूला पडलं आहे का? नाहीतर आपण देवी विशेषांक काढलेले आहे, देवी उपासना विशेषांक काढलेले आहेत, मग हे का पुढे आलेलं नाही आहे बरं? असा एक माझ्या मनाशी विचार आला. खरं तर माझाही खूप देवी तत्वाचा अभ्यास आहे का हो. मी सगळं तंत्रशास्त्र देवीचं जे काय आहे देवीच्या बाबतीतला तंत्रमार्ग सगळा जाणते का? नाही. पण तरीही देवी तत्वामध्ये थोडंसं शिरलो आपण तर लोकांनाही कळेल आणि आपल्यालाही काहीतरी नवीन मिळेल. या हेतूने मी तुम्हाला म्हटलं की आपण देवी तत्वावर घेऊयात का मुलाखत, कारण त्याची माहिती बाहेरच्या संस्कृतीला व्हावी या बाहेरच्या जगाला व्हावी ही गरज आहे. काय होतं, देवी म्हटलं की लोक बापरे ते अवघड असतात उपासना बाबा, देवीचं म्हणजे कर्मकांड जास्त असतं, असं काहीतरी होऊन तिथून लोक मागे येतात असं मला वाटतं. ते सोवळं ते कडक असतं सगळं असं म्हणून देवीकडे थोडंसं दुर्लक्ष करतात किंवा घाबरतात लोक. म्हणजे दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा सुद्धा भीती कुठेतरी ती मनात असते का असं वाटतं. म्हणून थोडं देवी इतकी अवघड नाही आहे किंवा देवी इतकी कडक नाही आहे, हे थोडंसं मला सांगावंसं वाटलं या निमित्ताने. म्हणून मी म्हटलं की आपण देवी तत्वावर कधीतरी बोलूयात म्हणून. बरं. पण आता आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून ब्रह्मा, विष्णू, महेश, दत्त या किंवा या त्रिदेवांच्या आणि इतरांच्याही उपासना, व्रते इत्यादीची चर्चा खूप होते. पण तशी देवी तत्वाची, देवी उपासनेची दिसत नाही आहे. मग म्हणजे त्याचं तुम्ही आत्ता सांगितलं ते अगदी की थोडी कशी आहे, ती कडक आहे उपासना किंवा तांत्रिक आहे खूप, इथे कर्मकांड जास्त आहे, सोवळं पाळावं लागतं. या सगळ्या गोष्टीमुळे थोडासा समाज मागे असावा. पण ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांच्या उपासना जे म्हणतोय आपण किंवा व्रत ही पौराणिक काळापासून आलेली दिसतात. त्याच्या आधी कुठे शिव, विष्णू, ब्रह्मा ही तशी तत्व नाहीच आहेत, कारण त्या वैदिक काळातल्या देवता तशा वेगळ्याच आहेत. वैदिक काळातल्या देवता इंद्र, वरुण अशा देवता आहेत. त्यामुळे तिथे ब्रह्मा, विष्णू, महेश फार नाही आहेत. पण देवी मात्र हे माहिती नसतं लोकांना, देवी मात्र तिथपासून आहे. म्हणजे वेदांच्या काळापासून देवी तत्व आहे. कारण मुळात देव ही संकल्पना जिथे तेज आहे, देव म्हणजे दिव म्हणजे प्रकाशणे, जिथे तेज आहे, प्रकाश आहे, ते तत्व म्हणजे देव. आपण आपल्यापेक्षा सुपर पॉवर असं म्हणून आपण मानलं. मग देव आणि देवी दोन्ही म्हणजे पुरुष आणि प्रकृती, परमात्मा आणि प्रकृती, परब्रह्म आणि प्रकृती, माया, ह्या ज्या कल्पना आहेत, ती माया जी आहे
ती प्रकृती जी आहे ती देवी आहे. हम्म. म्हणजे स्त्री तत्व हे देवी तत्व, पुरुष तत्व हे परमात्मा तत्व. मग ती दोन्ही वेगळी आहेत का हो? म्हणजे पुरुष आणि प्रकृती वेगळी आहेत का? तर नाही. देवोदेवी ज्ञानेश्वरांच्या इथे जी देवोदेवी कल्पना आहे ती दोन्ही एकच आहेत. बरोबर. शिव आणि शिवा वेगळे नाही आहेत. देव म्हणजे परमात्मा आणि हे प्रकृती वेगळी नाही आहे. ती दोघं एकच आहेत. जसं अग्नी आणि उष्णता, म्हणजे अग्नीचं उष्णता हे सामर्थ्य आहे, तसं परमात्म्याचं सामर्थ्य ती याची शक्ती म्हणजे प्रकृती आणि ती म्हणजे देवी. अशी कल्पना तिथपासून आहे. फक्त त्याची वेगवेगळी रूपं वेदामध्ये कशी आली आहे ती, तर रात्री सूक्त वेदामधलं जे आहे ते नंतर सप्तशतीमध्ये रात्री सूक्त म्हटलं गेलं. म्हणजे वेदोक्त रात्री सूक्त आणि तंत्रोक्त रात्री सूक्त असे तिथे दोन वेगळे पाठ मिळतात. पण तरी वेदोक्त रात्री सूक्ताचा तिथे उल्लेख आहे. म्हणजे रात्री ही पण देवता देवी म्हणून मानली गेली आहे. म्हणजे जशी आपल्याकडे माया, जसं कर्तुम अन्यथा कर्तुम, ती सांगता येत नाही, ती अनिर्वचनीय आहे. ती चांगलंही काहीतरी देते आणि वाईटही ती करते. अनिर्वचनीय म्हणजे ज्याचं वर्णन करता येत नाही, जिचं स्वरूप सांगता येत नाही. त्यामुळे ती रात्रीमध्ये पण आहे. रात्री ही देवता काय आहे त्याचं मी पुढे हे करेनच. पण म्हणजे तिथपासून ती रात्री सूक्तात पण आहे. आणि तिथे देवी ही वागंभृणी सूक्त म्हणून एक ऋग्वेदात आहे. अहम राष्ट्री संगमनी वसुनाम असं तिथे आहे. ती म्हणती असं. म्हणजे ती वाग्देवी, मी राष्ट्राची देवता आहे, मी त्या वसूंची म्हणजे ऐश्वर्याचं साठा आहे किंवा राशी आहे, मी त्यांची निर्माती आहे, असा कुठेतरी भाव ती वाग्देवी तिथपासून, किंवा प्रणवदेवी सरस्वती, वाजे व वाजिनीवती हा जो आहे ती सरस्वती रूपात, पण तिथे अंबितमे नदीतमे सरस्वती ती नदी रूपात असेल, पण तरीही ती देवी आहे. म्हणजे देवी तत्व तिथे पण आहे, सरस्वतीच्या रूपात पण आहे. ते जे देवी सूक्त आहे त्यामध्ये पण आहे. तिथे ती सरस्वती म्हणून, वेगवान म्हणून सरस्वती हा शब्द वेगाचा द्योतक आहे. आणि घोड्याचं हे का, तर हॉर्स पॉवर, शक्ती तिच्याकडे किती आहे. आपण अलीकडच्या काळात हॉर्स पॉवरनी शक्ती मोजतो. तर ते वाजे व वाजिनीवती, तिथे ती वेगाची, तिच्याकडे जे सामर्थ्य आहे, तिच्याकडे जी पॉवर आहे, त्या शक्तीचं वर्णन त्या ह्याच्यामध्ये आहे, त्या सूक्तामध्ये आहे. तर अशी ती वेदांमध्ये आहे. उपनिषदांमध्ये कुठे मिळेल? उपनिषदांमध्ये पण ती आहे, जी उमा हेमवती म्हणून केनोपनिषदात आली आहे. जी गोष्ट आपल्याला माहिती आहे की देवांना स्वतःला असं वाटलं असुरांवर जो विजय मिळाला तो आमच्या सामर्थ्यामुळे, पण त्यांचा गर्वपरिहार करायला असं एक तेजोगोल किंवा तेजपुंज राशी जी समोर आली, ती काय आहे ते त्यांना कळलं नाही. नंतर सगळे हरले जाऊन तिथे देव विचारून. तर जेव्हा ते हरले आणि आता प्रत्यक्ष इंद्र तिथे जाऊन बघायचं म्हणून गेला, त्या तेजो राशीला बघायला गेला. ती तेजोराशी नाहीशी झाली आणि इंद्राला कोण दिसली, तर ती उमा हेमवती. ती उमा हेमवती म्हणजे ती प्रकृती. आणि ती सांगते की बाबा रे, तुम्हाला जो विजय मिळाला आहे ना, तो ज्याच्यामुळे मिळाला तो आहे, तो परमात्मा तो आहे, हे सांगायला ती प्रकृती तिथे आहे. म्हणजे तिथे ती देवी तत्व ते तिथे आहे त्या उमा हेमवतीमध्ये. तसं धेनुर्वाक म्हणजे ती धेनू आहे, गाईसारखी आहे. वाचम धेनू उपासिता असा एक पुराण आहे, उपनिषदांमध्ये उल्लेख आहे. म्हणजे धेनू जशी सगळ्या तऱ्हेने सगळ्या प्रकारे उपयुक्त ठरते आपल्यासाठी, तशी वाणी रूपाने ती आपल्याला सगळं काही देते. म्हणून ती वाग्देवता तिथे त्या सरस्वतीचं रूप तसं पण आलंय उपनिषदांमध्ये. म्हणजे अशी ती उपनिषदांमध्ये पण दिसते. पुराणात तर सरळच सरस्वतीचा उल्लेख आहे. जो ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये जी गोष्ट आपण ऐकतो की याज्ञवल्क्याच्या गुरूंनी त्याला सांगितलं की तू माझा अपमान केलास विद्येचा, म्हणून तू विद्या माझी मला परत दे. ती विद्या ओकली याज्ञवल्क्यांनी आणि तेव्हा पूर्णपणे आता विद्या नाही आपल्याकडे असं झाल्यानंतर याज्ञवल्क्यांनी सरस्वतीला शरण जाऊन तिची करुणा भागलेली तिथे खूप सुंदर सूक्त आहे. खूप सुंदर सूक्त आहे. ते सूक्त सांगता येईल का? नाही, त्या सूक्ताचे नेमके शब्द मला आठवत नाही आहेत, कारण ते सगळं छान आहे सूक्त. पण तिथे ती संभ्रमित अवस्थेची कारक
असा उल्लेख पण तिथे याज्ञवल्क्यांनी केला आहे. बरं. म्हणजे जशी तू वाणीची देवता आहेस आणि तू वाघ अधिष्ठात्री वगैरे, आणि तू मला ते दे, मला माझं ज्ञान परत दे, मला तेज दे वगैरे असं सगळं मागतात. तिथे ते त्या संभ्रमित अवस्थेची सुद्धा करती तू आहेस. त्यामुळे ही जी काही संभ्रमित अवस्था मला प्राप्त झाली आहे त्यातून तूच मला बाहेर काढू शकतेस. म्हणजे जी माया आपण मानतो की जी संभ्रम निर्माण करते, जी माणसाच्या मनाला अज्ञानाचं आवरण घालते म्हणतो, तर ती पण तिचीच शक्ती आहे. म्हणजे जसं सप्तशतीमध्ये त्या देवीच्या अनेक रूपांना म्हणजे मायारूपेण, तसं भ्रांतिरूपेण संस्थिता जसं म्हटलंय, तसं तिथे याज्ञवल्क्यांनी त्या स्तोत्रात म्हटलं की तू भ्रांतिरूपाने पण तूच आहेस. जशी शांतिरूपाने तू आहेस तशी भ्रांतिरूपाने पण तूच आहेस. पण तू मला ज्ञान दे, तेज दे, ऐश्वर्य दे, असं त्यांनी तिथे मागितलंय. खूप छान सूक्त आहे ते, मुळातून वाचण्यासारखं सूक्त आहे ब्रह्मवैवर्त पुराणातलं. तर अशी गंमत त्या पुराणांमध्ये पण आहे. मग बाकी मार्कंडेय पुराणात तर आपल्याला माहितीच आहे की अख्खी सप्तशती त्यामध्ये आहे, देवी महात्म्य त्यामध्ये आहे. म्हणजे देवीचं खऱ्या अर्थाने जे वर्णन आहे ते सगळं त्या मार्कंडेय पुराणात आलं आहे. हे आपल्याला, आपण सप्तशतीचे पाठ केले जातात आजही, त्यामुळे आजही ते आपल्याला माहिती आहे की सप्तशती हा महत्त्वाचा भाग, चंडी कवच वगैरे जे काही सगळं आहे ते त्या मार्कंडेय पुराणाचा भाग आहे. त्यामुळे अशा तऱ्हेने ती पुराणांमध्ये पण आलेली आहे. अच्छा, म्हणजे अशा आता आपण वेदांमध्ये बघितलं, उपनिषदात बघितलं, पुराणांमध्ये बघितलं, म्हणजे अशा मग ब्राह्मणांमध्ये वगैरे पण असणार असेल. पण म्हणजे मला अशा ब्राह्मणांमधला प्रकारे रेफरन्स वैदिक नाही देवतांमध्ये मिळाला. म्हणजे मी जेव्हा बघितलं त्या ब्राह्मणांमध्ये मला तरी रेफरन्स नाही मिळाला. अच्छा, कदाचित असेलही पण माझा तिथपर्यंत हे पोहोचला आपला नसेल. तेवढा आहे. म्हणजे अशा रूपाने म्हणजे वैदिक तिथपासून देवतांमध्ये हां, पण देवी म्हणजे ह्या स्वरूप ब्रह्मा आपल्याला विष्णू आढळतात. महेशांच्याही आधी ती आहे. हे आणि आपल्याला तसंच तर म्हणजे पुढे पण वर्णन असंच आहे. म्हणजे देवी भागवत पुराण जे आहे म्हणजे केवळ देवीला वाहिलेलं पुराण आहे. हो, हो. तर त्या देवी भागवत पुराणामध्ये ते 5वं पुराण आहे पुराणांमधलं वगैरे असं त्यात वर्णन आहे. तर त्यामध्ये ती योगनिद्रेच्या रूपात आहे. म्हणजे जे म्हटलं मी की योगमाया ती रात्री स्वरूपात आहे. तर ती विष्णूला मधुकैटभ जेव्हा निर्माण होतात आणि दंगा करायला लागतात, विष्णू निवांत झोपलेला असतो. देवांना कळत नाही की हे एवढे दंगा करतायत, त्यांना आवरत कसं नाही आहे विष्णू, का तो उठत नाही आहे, का तो झोपलाय. तर मग ब्रह्मदेवाच्या खूप विचार केल्यानंतर लक्षात येतं की ही योगमाया आहे, ही योगनिद्रा आहे की जिनी त्याला झोपवून ठेवलंय. म्हणजे योगमाया योगनिद्रा या स्वरूपात पण ती विष्णूवर अधिराज्य गाजवणारी अशी दाखवली. बरोबर. म्हणजे ती या सगळ्यांच्याहून पलीकडची अशी आहे, पण ती त्यांचीच शक्ती आहे. म्हणजे नंतरच्या पुढे जे मधुकैटभांच्या नंतर जे चंडमुंडांचं वगैरे आख्यान आहे त्यामध्ये ती त्यांच्याच शरीरातून म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या शरीरातून बाहेर पडून एक दुर्गादेवी निर्माण होते आणि किंवा अंबिका निर्माण होते आणि ती सगळ्या या ह्यांचा चंडमुंडांचा वगैरे किंवा शुंभनिशुंभांचा वगैरे पुढे पारिपत्य करते वगैरे असं दाखवलं. म्हणजे ती त्यांचीच शक्ती आहे, पण ती त्यांच्याहूनही श्रेष्ठ आहे किंवा त्यांच्यावर आधिपत्य गाजवते. आणि ते तिची स्तुती करताना अनेकदा दिसतात. म्हणजे अनेकदा तुम्ही बघितलं ना तर या सप्तशतीमध्ये पण आहे देव त्याची स्तुती करतात, देवी भागवतामध्ये पण आहे. कारण अचानक एकदम विष्णूचं मुंडकंच उडून जातं. म्हणजे ते म्हणतात की अरे मी हयग्रीव नावाचा राक्षस आहे, ती कथा वेगळी आहे की हयग्रीव नावाचा राक्षस आहे आणि त्यांनी वरदान मागून घेतलं आहे तप करून की हयग्रीवाकडूनच माझा वध होईल, बाकी कुणाकडून होणार नाही असं मला वरदान दे. आणि ते वरदान दिलं आहे तप चांगलं केलं असल्यामुळे. प्रश्न असा झाला की हयग्रीव कोणीच नाही, तर त्या हयग्रीवाला तो मातल्यानंतर मारायचं कोणी. तेव्हाही विष्णू असा योगनिद्रेत आणि असा त्याला उठव बाई म्हणून हे जेव्हा जातात देव परत तिच्याकडे, तेव्हा ती उठवायला जाते तर अचानक त्याचं शिरधडा वेगळं होतं. ते म्हणतात अरे तुला आम्ही उठवायला सांगितलं आणि तू असं त्याचं शिरच काय उडवून नेलंस, काय करतेस तू, माया तू महामाया आहेस. तिची देवीला अशी महामाया योगमाया अशी वेगवेगळी नावं आहेत. त्यात हे महामाये तू असं काय केलंस की त्याचं म्हणजे आम्ही त्याला तयार कर त्याच्याकडून पारिपत्य कर म्हटलं तर तू त्या हयग्रीवाला मारण्याऐवजी विष्णूचंच काय मुंडकं धडा वेगळं केलंस. मग तेव्हा ती प्रकट होते आणि ती म्हणते तुमचं म्हणणं मला मान्य आहे,
पण त्या हयग्रीवाला असं वरदान आहे, आणि आता करायचं आहे काय तुम्ही, तर शोधून आणा घोड्याचं शीर, ते विष्णूच्या मस्तकावर बसवा, म्हणजे तो हयग्रीव होईल आणि तो त्याला मारेल, असंच विधिलिखित आहे. हे मीच घडवलेलं आहे, मीच घडवलं आहे, कारण असा त्याला वर आहे आणि त्याला मारणारा दुसरा कोणी नाही विष्णूशिवाय, पण त्याला हयग्रीव करायचं कसं म्हणून हे घडलं आहे. म्हणजे ती कर्तुम अन्यथा कर्तुम कशी आहे हे आपल्याला अशा गोष्टींमधून कळतं. खरं खरं. आणि तसं पाहिलं तर आपलं स्वतःचं अस्तित्व जरी असलं तरी आपलं अस्तित्व शक्तीशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. अगदीच. आपण शक्तीशिवाय काहीच करू शकत नाही. त्यामुळे शक्ती हीच मुळी देवई स्वरूप आहे. हां, आता त्याच्यासाठी मी हे मुद्दामून इथे ठेवलं. सप्तशतीमध्ये 11व्या अध्यायामध्ये जी स्तुती आली आहे ऋषींनी केलेली, त्यात त्यांनी म्हटलं आहे काय बघा, त्वं वैष्णवी शक्तिरनंतवीर्या विश्वस्य बीजं परमासी माया सम्मोहितं देवी समस्तमेतत् त्वं वै प्रसन्ना भुवि मुक्तिहेतुः विद्या समस्तास्तव देवी भेदाः. सगळ्या विद्या तुझेच भेद आहेत, तुझेच प्रकार आहेत. स्त्रियः समस्ता सकला जगत्सु, सगळ्या स्त्रियाही ज्या आहेत त्या तुझेच अंश आहेत. त्वयैकया पूरितमंबयैतत् काते स्तुते स्तव्यपरा परोक्तिः. तुझी स्तुती आम्ही काय करावी, कारण तूच सगळीकडे, तू आणि तूच व्यापून आहेस. सर्वभूता यदा देवी स्वर्गमुक्त मुक्तिप्रदायिनी त्वं स्तुता स्तुतये का वा भवन्तु परमोक्तयः. काही सगळीकडे जर तूच आहेस, सर्व प्राणीमात्रामध्ये तूच व्यापून आहेस, आणि स्वर्ग आणि मुक्ती दोन्ही देणारी, म्हणजे स्वर्गप्राप्ती हवी असेल तरी देवीची सकाम उपासना आहे, मुक्ती हवी असेल तर निष्काम उपासना आहे, पण तूच देणारी आहेस, त्यामुळे आम्ही काय तुझी वेगळी स्तुती करायची, असं त्यांनी म्हटलं आहे. छान. खरं तर ह्यातल्या सगळ्याच स्तुती, म्हणजे सप्तशतीमध्ये ज्या ज्या सगळ्या स्तुती आल्या त्या खूप सुरेख आहेत. अर्थात देवी भागवतातही आहेत, पण देवी भागवत खूप मोठं आहे आणि सप्तशती त्यामानाने 700 श्लोकांची हे आहे देवी स्तुती. सोपं आहे, थोडंसं आटोपशीर आहे. आणि तीच सगळी कथानकं, म्हणजे देवी भागवतातली जी महत्त्वाची कथानकं आहेत, त्या देवीची जी 3 रूपं आहेत आपण मानतो, आपण ऐकलेली असतील की महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी, त्या तिन्ही रूपांची जी उपासना किंवा जी स्तुती किंवा जी भक्ती केली जाते, ती 3 जी रूपं मानली गेली आहेत, ती देवी भागवतातही आहेत आणि ही ती सप्तशतीमध्ये पण आहे. देवी भागवताबरोबर अजून कुठलं पुराण आहे देवीवरती? नाही, देवी महात्म्य, देवी भागवत हे एकच पुराण आहे. बाकी मग देवी महात्म्य, देवी गीता असे वेगवेगळे ग्रंथ आहेत छोटे मोठे, पण देवी भागवत हे मोठं पुराण एकमेव. त्यामध्ये मार्कंडेय पुराणात हे सप्तशती वगैरे आलं, म्हणजे मार्कंडेय पुराणात पण देवी स्तुती किंवा हे आहे, आणि देवी भागवतात तर सगळंच आहे. पण देवी भागवतात असं इतकं सगळं सांगितलं आहे की अगदी व्यासांना शुक झाले, म्हणजे व्यासांना पुत्रप्राप्ती झाली तीही देवीच्या आशीर्वादाने झाली. असं म्हणजे सगळ्या देवदेवतांना सुद्धा तिन्ही वरदान दिलं आहे असं म्हटलं जातं. बरोबर बरोबर. मग आता हे जर आपण सगळं बघितलं तर आता तुम्ही म्हणाला तसं, म्हणजे देवी भागवत हे देवी या देवीला अर्पण केलेलं जरी असलं किंवा देवी हा विषय धरून असलेलं असलं तरी इतरही पुराणांमध्ये, उपनिषदांमध्ये, इतर साहित्यामध्ये, स्कंद पुराणात आहे. स्कंद पुराणात हे जे नवार्णव मंत्र जो ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे, तो स्कंद पुराणात आहे, नवार्णव मंत्र. आणि तो भैरवाला अर्पण अशी स्तोत्र, उपासना, असं हे सगळं काही हे सगळीकडे विखुरलेलं आहे खूप खूप ठिकाणी. म्हणजे असं वाटतं की बापरे, यातलं म्हणजे मी जेव्हा तुम्हाला म्हटलं की आता आपण देवीवर घेऊयात हे, मग जेव्हा बघितलं तेव्हा अरे बापरे, म्हटलं काय काय म्हणून सांगायचं आणि काय नाही सांगायचं, अशी झाली माझी गंमत. म्हणजे आता साधी गोष्ट सांगते की महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी ही जी 3 रूपं आहेत, आपल्याला सरस्वती पार नदी रूपापासून माहिती आहे. ती महासरस्वती होताना खूप वेगळी होते. म्हणजे आपल्याला सरस्वती वाग्देवी आणि वाणीची देवता, विद्येची देवता म्हणून माहिती आहे. त्यावेळी तिच्या हातात वीणा आहे, तिच्या हातात वीणा पुस्तकं धारिणी आहे ती, आणि जपमाळ आहे. आणि इकडे महासरस्वतीचं जर तुम्ही रूप बघितलं सप्तशतीमधलं किंवा देवी भागवतातलं, तर तिच्या हातात परशु आणि अशी सगळी जी निर्दालन करायला शत्रूची आवश्यक ती सगळी शस्त्र आहे. म्हणजे तिथे ती शस्त्रधारी आहे. हां,
तिथे ती लढाऊ स्वरूपातले टोटल दोन वेगळी रूपं आहेत. स्वरूप आहेत ती. म्हणजे तिथे ती अशी काय म्हणतात त्याला, दुर्गा रूपिणी आहे. आणि तिथे तिची उत्पत्ती पण तशीच दाखवली, ती गौरीच्या देहातून उत्पन्न झाली आहे. बरं. त्यामुळे तिला कौशिकी असं नाव आहे. अच्छा. देहकोशातून गौरीच्या ती निर्माण झाली किंवा दुर्गेच्या, म्हणून तिला कौशिकी असं नाव आहे. बरं. तिला महासरस्वती म्हणतात. ती कौशिकी म्हणून पण प्रसिद्ध आहे. आणि त्यामुळे ती त्या ह्याला शुंभ निशुंभाला मारणारी अशी दाखवली. आणि तो सगळा जो लढा आहे तिच्यातून सगळ्या ज्या नंतर देवी निर्माण झालेल्या दाखवल्या आहेत त्या सगळ्या सप्तमातृका. आणि म्हणजे त्या सगळ्या मातृका वेगवेगळ्या, वाराही, इंद्राणी वगैरे अशा ज्या सगळ्या आहेत त्या सगळ्या इतक्या तिच्या शरीरातून निर्माण झालेल्या दाखवल्या. अच्छा. आणि मग त्या लढतायत वगैरे असं दाखवलं. म्हणजे ती सरस्वती आणि आपण जी सामान्य लोक सरस्वतीला विद्या देवता आणि असं सगळं मानतो, त्या दोन रूपांमध्ये बघितलं तर असं बापरे असं वाटतं. अगदी अगदी खरं. आणि मला वाटतं या सप्तमातृका आहेत या पण विविध देवतांच्या शक्ती म्हणूनच काम करतात ना. हो हो. सप्तमातृका ही कल्पना सुद्धा मातृस्वरूप देवीचं, ते वेगवेगळ्या रूपातलं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचं. आता काही ठिकाणी सप्तमातृकांची पूजा होते, म्हणजे विशेषतः साऊथकडे सप्तमातृका आहेत, बंगाल वगैरेकडे अष्टमातृका, म्हणजे त्या 8 दिशांशी संबंधित देवता असं मानलं जातं. अच्छा. आणि तशा तर मातृकांची संख्या 108 वगैरे पण जाते. म्हणजे फक्त सप्त आणि अष्ट आपल्याला माहिती असतात, पण बाकी अशा खूप 108 वगैरे मातृका असं पण सांगितलं जातं. पण या सगळ्या मातृशक्ती आहेत, या सगळ्या मातृशक्ती आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये सगळ्या प्रामुख्याने हे जे मी म्हटलं की देवीच्या शरीरातून निर्माण झालेल्या आणि देवी बरोबर लढाईसाठी तिच्या बरोबरीने म्हणून इंद्राची शक्ती घेऊन ऐंद्री आली, वराहाची शक्ती घेऊन वाराही आली, नंतर ब्रह्माची शक्ती घेऊन ब्रह्माणी आली. असे सगळे त्या त्या देवतांच्या शक्ती आणि त्यांची शस्त्र घेऊन आलेल्या देवता दाखवतात. आणि त्या सगळ्या देवता कौमारी म्हणून, कुमार म्हणजे स्कंद, कार्तिकेय, त्या कार्तिकेयाच्या ज्या माता होत्या त्या कौमारी म्हणून आहेत असंही मानलं जातं. म्हणजे कार्तिकेयाच्या ज्या 6 माता होत्या कृत्तिकाच्या, तर त्याही त्या कौमारी म्हणून म्हणजे त्या कार्तिकेयाच्या म्हणून मानल्या जातात. आणि गंमत अशी की कार्तिकेयाला बालग्रह म्हणतात, म्हणजे लहान मुलांच्या आजाराचा कारक स्कंद असं मानलं जातं. म्हणून नवदुर्गांची जी संकल्पना आहे तर ते स्कंदमाता नावाचं रूप आहे. तर ते स्कंदमातेचं रूप लहान मुलांच्या आजारामध्ये त्याची पूजा करतात, म्हणजे तिचं पूजन करावं, म्हणजे तिच्यावर स्कंदाचंही पूजन होतं. आणि त्यामुळे बालरोग जे होतात त्या बालरोगांवर उतार पडतो असं सांगितलं गेलं. म्हणजे इथे पण आईनीच मुलाला बरं केलं असं ते थोडंसं होतंय. हो, अर्थात. म्हणजे ह्या सगळ्या मातृदेवता आहेत. आणि त्यामध्ये काही ठिकाणी म्हणजे आता या सप्तमातृकांचा विषय येतो तेव्हा काही आसरांचे विषय असतात बघा आपल्याकडे, 7 आसरा वगैरे, किंवा जलदेवता ज्याला म्हणतो आपण, तर त्यांचा उल्लेख सुद्धा कहाण्यांमध्ये ज्या देवीच्या कथा आहेत, म्हणजे महालक्ष्मीच्या कथा आहेत, शुक्रवारचं व्रत आहे, ज्योतीच्या कथा आहेत, अगदी, तर त्या सुद्धा सगळ्या जशा त्रास देतात तशा लोकांना उपयोगी पण पडतात असं दाखवलंय बघा तिथे. म्हणजे त्या महालक्ष्मीचा पत्ता किंवा त्या महालक्ष्मीचा व्रत त्या माणसाला, त्या ब्राह्मणाच्या पुत्राला त्या जलदेवता सांगतात असं दाखवलं. किंवा मंगळागौरीचं व्रत त्या मुलीला त्या जलदेवता सांगतात असं दाखवलं. म्हणजे ह्या अशा सगळ्या मातृका हा जो विषय आहे तो थोडा जरी असा वेगळा वाटला तरी तो मातृशक्तीचाच भाग आहे. आणि त्यामुळे त्यांच्या संख्यांमध्ये जरी विविधता असली तरी त्या सगळ्या त्या देवता तत्वांच्या शक्ती म्हणून आपण काम करताना दिसतात असं म्हणजे म्हणू शकतो असं. मग आता हे आपण बघितलं तर मग नवदुर्गा ही संकल्पना पण अशा अंगाने जात असेल का? ती काय आहे ती स्पष्ट करता? अगदी. नवदुर्गेची कल्पना एकतर नव हा आकडा नव्हे, हा शब्द 9 या आकड्याशी संबंधित आहे. ती नवी दुर्गा असं नव्हे, 9 दुर्गा. तर 9 हा आकडा अनंत आकडा असं मानला जातो. म्हणजे काय तर 9 मध्ये काही मिळवलं म्हणजे 9 मध्ये 9 मिळवले, 18 झाले तरी 8 आणि 1 9, म्हणजे मल्टिपल केलं 9चं तरी संख्या तीच राहते. 9चा पाढा बघितलात तुम्ही तर 9 दुनी 18, 9 त्रिक 27, सगळ्याची बेरीज बघितलीत त्यातल्या
तर ती 9च 9 राहते. येते. त्यामुळे त्याला अनंत असा हे म्हणतात. म्हणजे ती न बदलणारी अविकारी असा अंक आहे. आणि ते देवी तत्व अविकारी आहे म्हणून त्याला नवदुर्गा 9 रूपं तिची देवीची मानली गेली. बरं. आणि ती पुन्हा आपल्याकडे नवरात्र हा जो भाग आहे तो पण त्या 9 रात्री 9 देवींची उपासना केली की तितकी त्या अविकारी तत्वाची उपासना होते देवी तत्वाची. आणि त्याचा आपल्याला ती परमात्मा स्वरूप देवी म्हणून पण आणि सकाम उपासना असतील तर सकाम पण उपयोग होतो अशी पण मग या कल्पना आहे. नवदुर्गांची उपासना नवरात्रात होते, तर इथे रात्र हा शब्द नक्की कोणत्या अंगाने आला आहे? नाही, मी तेच म्हटलं की रात्र म्हणजे रात्र, 9 रात्री, 1 2 3 4 अच्छा. रात्री मग तिथे हा 9 पण एक भाग. दिवसांचा काळ, 9 हां, 9 रात्रींचा काळ 9 रात्रींचा काळ असं पण आहे. मग हे पण आणि इथे लक्षात गेलं पाहिजे की इथे दिवस नाही, इथे रात्र रात्र आहे. मग कारण रात्रीला ह्या रात्री उपासनेत नंतर माहिती- दिवस असतो. म्हणजे तुम्हाला अंधारातून अज्ञानातून प्रकाशाकडे जायचंय तर ही उपासना करायची बरोबर असं आहे. म्हणजे रात्रीचा रेफरन्स त्यासाठी की तुम्हाला अज्ञानातून पुढे जायचं आहे, या भ्रमातून संभ्रमित करणाऱ्या जगातून पुढे जायचं आहे. तर रात्र ओलांडायला हवी असेल तर ती उपासना म्हणून जागतात बघा ती रात्र. म्हणजे नुसती रात्री उपासना करून झोपून टाकायचं नाही, रात्र जागवायची, कारण रात्रीनंतर दिवस उगवणारा असतो. बरोबर. त्यामुळे त्या नवरात्रीत उपासना जागरण असतं. म्हणजे जगराता गोंधळ, जागरण गोंधळ का, तर तिच्या भक्तीत मध्ये तिच्या भजनामध्ये तुम्ही तल्लीन होऊन जागत राहिलात की प्रकाश तुमचाच आहे, ज्ञान तुमचंच आहे, ती वाट तुमचीच आहे ज्ञानाची असं. त्यामुळे नवरात्रीच्या नवदुर्गावर परत त्या नवदुर्गांमध्ये गंमत आहे. काय ती? म्हणजे नवदुर्गांमध्ये जर बघितली तर शैलपुत्री म्हणजे पहिली जी सती म्हणून जन्मली दक्षाच्या पोटी ती शैलपुत्री. ती नंतर म्हणजे तिचा दुसरा जन्म हिमालयाच्या पोटी म्हणून ती शैलपुत्री. म्हणजे आधीची सती पण तिचा दुसरा जन्म शैलपुत्री म्हणून म्हणजे हिमालयाची कन्या म्हणून. आणि ती म्हणजे कन्या आहे, कन्यारूप आहे ते तिचं. त्यामुळे तिथून सुरू होतं म्हणजे कन्येपासून स्त्रीचा होणारा प्रवास पुढे. मग म्हणजे ती हे झाली की त्याच्यानंतर ब्रह्मचारिणी म्हणजे शैलपुत्रीनंतर आहे ब्रह्मचारिणी. म्हणजे आधी ती कन्या रूपात आहे, मग ती ब्रह्मचारिणी म्हणजे ती तप करते. आणि तप करणारी जी लोकं असतात, जे नियम पाळणारी लोकं असतात, त्यांना आवश्यक ती त्यांच्या गोष्टी देते. म्हणजे पहिली शैलपुत्री आहे ती कन्या रूपात सगळ्यांना आनंद देते, तिच्या सौंदर्याचा आनंद पण लोक घेऊ शकतात. तिची पूजा म्हणजे सौंदर्याची पावित्र्याची पूजा. पुढची ही जी ब्रह्मचारिणी आहे तिच्या हातात जपमाळा आहे. म्हणजे पहिली आहे ती बैलावर बसलेली आहे, म्हणजे ती स्पेसिफिकली ती शैलपुत्री अशी कळावी म्हणून. त्यामुळे ती नंतरची आहे ती ब्रह्मचारिणी चालती आहे, अनवाणी आहे, तिच्या हातात जपमाळा आहे, कमंडलू आहे, म्हणजे ती तपस्विनी आहे. म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करून ज्ञानमार्ग कसा साध्य होईल किंवा ज्ञान कसं मिळवायचं किंवा काय जे इप्सित तुमचं असेल ते तपानी कसं मिळवायचं हे सांगणारी ती आहे. बरोबर. तिसरी आहे ती चंद्रघंटा आहे, जिचं लग्न झालेलं आहे, ती विवाहित आहे. चंद्र तिने घंटेसारखा धारण केला आहे मस्तकावर म्हणून ती चंद्रघंटा आहे. आणि गंमत अशी आहे तिच्याबद्दल सांगतात असं, ती कायम अशी उत्साहाने रसरसलेली आहे, कायम ती युद्धसिद्ध आहे की कोण येतंय बघूया. आणि ती नुसत्या घंटेच्या नादानी सगळ्यांना पळवून लावते शत्रूंना, असं तिचं वर्णन आहे. म्हणजे ती सौंदर्य आणि सामर्थ्य या दोन्हीची कारक अशी ती चंद्र. संसार सुद्धा तिच्यासारखा उत्साहाने रसरसून करावा आणि जेव्हा काही अडचणी येतील तेव्हाही असं सिद्ध असावं त्या अडचणींना फेस करायला. म्हणजे तुम्ही संसार करायला निघालात की तुम्हाला सगळ्याला तोंड देता आलं पाहिजे असं. ती चौथी आहे ती कुष्मांडा आहे. कुष्मांडा म्हणजे जी सूर्याला सुद्धा स्वतःचं तेज प्रदान करते असं तिचं हे आहे. कोहळा तिला आवडतो, तिच्या उपासनेत कोहळा वापरला जातो. कुष्मांडा म्हणजे कोहळा म्हणून. पण त्या ब्रह्मांडाला ती प्रकाश देते, म्हणजे सूर्यालाही ती प्रकाश देते असं तिचं रूप आहे. म्हणजे तिची ती शक्ती आहे, ती ताकद तिची आहे. म्हणजे त्या एकदा संसारात स्त्री पडली आणि तिने स्वतःला सिद्ध केलं की ती जगाला काहीही देऊ शकते अशा स्वरूपाची ती आहे. त्यानंतरची आहे ती स्कंदमाता.
ती आता आपण ती आत्ता जी म्हटलं की ती एका हाताने तिने असं सावरलंय स्वतःच्या मुलाला आणि बाकीच्या तिच्या हातात शस्त्र किंवा कमंडलू किंवा असं आहे किंवा एक अभयमुद्रेत हात वगैरे असं आहे. चंद्रघंटा आहे ती दशभुजा आहे. बाकी ह्या सगळ्या कोणी द्विभुजा आहेत, कोणी षडभुजा आहेत, पण ही दशभुजा चंद्रभुजा आहे. चंद्रघंटा दशभुजा आहे. बापरे. तर अशी सगळी गंमत आहे. मग स्कंदमाता तिने म्हणजे त्या ह्याच्यात दाखवलं आहे त्या रूपात की एका हाताने मुलांना पण सांभाळायचं आहे, म्हणजे तिथेही तेही अवधान सांभाळायचं आहे आणि बाकी सगळं सोसायचं आहे किंवा बघायचं आहे असं. त्यानंतर आहे ती कात्यायनी जी विंध्यवासिनी म्हणून ब्रह्मांड पुराणात तिचं विंध्यवासिनी म्हणून वर्णन येतं. ती कात्यायनी जेव्हा महिषासुराचा वध करण्याचा विषय आला तेव्हा देवीने अवतार घ्यायचा. कुठे घ्यायचा तर ती त्या कात्यायनाच्या घरी जन्मली आणि ती कात्यायनी म्हणून जन्मली असं सांगितलं जातं. म्हणजे अशी तिची कथा सांगतात. पण ती अशी म्हणजे ती मुळातच असं काहीतरी जे आहे दुष्ट शक्ती त्यांना नाहीसं करण्यासाठीच ती आलेली आहे कात्यायनी. बरोबर. त्यानंतर आहे कालरात्री जी या रक्तबीज आणि अमुक तमुक हे जे शुंभ निशुंभांच्या पुढे चंडमुंड शुंभ निशुंभ रक्तबीज वगैरे हे जे सगळे राक्षस होते त्यावेळी सगळं त्यांचं जे तामसी जे सगळं शक्तीचं हे होतं ते ओढून घेणं की ती तामसी शक्तीने म्हणजे लोहेसे लोहा कट्टा आहे तसं तामसी शक्तीनेच ती तामसी शक्ती नाहीशी करायला हवी म्हणून ती कालरात्री आहे. त्यामुळे ती उग्ररूप आहे. बरोबर. आणि तसं उग्ररूप आपल्याकडे सामान्य म्हणजे कहाण्यांच्या मध्ये बघितलं तर संतोषी मातेने एकदा तसं रूप दाखवलेलं आहे परीक्षा घेण्यासाठी. म्हणजे काली पण तशीच आहे. कारण रक्तबीजाच्या शरीरातून जेव्हा पुन्हा म्हणजे रक्ताच्या थेंबातून जेव्हा राक्षस सगळे परत निर्माण व्हायला लागले तेव्हा तिने ती हे प्यायली आहे. म्हणजे कालीनी नाहीसं केलं आहे त्या सगळ्या ह्यांना प्रत्येक वेळी आणि घटघटा प्यायली आहे ती चामुंडा प्यायली आहे रक्त. म्हणजे रक्तबीजाचं रक्त खाली पडू देऊ नकोस असं सांगून सरस्वतीने हा सगळा पुन्हा महासरस्वतीच्या म्हणजे तुम्हाला सांगते की त्या सप्तशतीमध्ये हा सगळा जो कथाभाग आहे म्हणजे पहिले मधुकैटभाचं नाही निर्दालन किंवा शुंभ निशुंभांचं नाही चंडमुंडांचं निर्दालन इथपर्यंत पहिले दोन म्हणजे महाकाली आणि महालक्ष्मीची वर्णन आहेत. पुढे सगळं जे वर्णन आहे ते महासरस्वतीचं आहे आणि त्या महासरस्वतीची ही सगळी रूपं दाखवली आहेत. मग ती कालिका त्यातून निर्माणच होते. म्हणजे दुर्गेतून निर्माण झाली सरस्वती, गौरीच्या शरीरातून झाली सरस्वती आणि मग सरस्वतीतून सगळ्या कालिका चंडिका किंवा चामुंडा वगैरे असे सगळे निर्माण होऊन कालरात्री असे सगळ्या त्या निर्माण होऊन किंवा तिच्या मदतीला येऊन त्या सगळ्या ते नाहीसं करतात महिषासुराला किंवा शुंभ निशुंभांना. महिषासूर नव्हे शुंभ निशुंभांना असं दाखवलं. आणि मग त्या शुंभ निशुंभांचे जे इतर पिल्लावळ आहे ती सगळ्यांना असं दाखवलं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची परत असं वाटतं मला की महासरस्वती. बरोबर. म्हणजे महाकाली महालक्ष्मी ही रूपं आहेतच. किंबहुना महालक्ष्मी ही वैष्णवी माया म्हणजे सप्तशतीमध्ये असं म्हटलंय ती मूळ वैष्णवी माया आणि तिच्यातून ह्या सगळ्या नंतर निर्माण झाल्या. म्हणजे वैष्णवी माया पहिली तिच्यातून पुढे ह्या निर्माण झाल्या. मग ह्या ज्या दुर्गा पार्वती किंवा पार्वती हे पण वैष्णवी मायाचंच हो जरी ती शिवाची पत्नी असली तरी म्हणजे शिवाची पत्नी असली तरी ती वैष्णवी मायेचीच अवतार रूप आहेत. अच्छा. म्हणजे पुन्हा इथे शिव आणि विष्णू याचं ऐक्य आणि दुर्गा हा शब्द आपण म्हणतो की पार्वतीसाठी आहे पण हे तसं नाही आहे. दुर्गा म्हणजे जिच्यापर्यंत पोहोचणं अवघड आहे, दुर्गम आहे, जी सहज पोचता येत नाही जिच्यापर्यंत ती दुर्गा. त्यामुळे दुर्गा हा शब्द आपण पार्वतीला लावतो पण तसं नाही आहे. दुर्गा ही त्या महालक्ष्मीचंच रूप आहे. तिलाच दिलेलं नाव आहे कारण ती सहज नाही आहे. चला सहज जाऊन ती मिळेल असं नाही आहे. मग परत लक्ष्मी आणि पार्वती इथे तरी वेगळ्या आहेत. तिथे त्या ठिकाणी असं दाखवलं आहे की ती आज्ञा देते की आता तू 2-2 जोड्या निर्माण कर म्हणून मग ती शिवपार्वती विष्णू लक्ष्मी अशा जोड्या निर्माण करते असं दाखवलं आहे. म्हणजे मूळ वैष्णवी मायेच्या आदेशावरून नंतरच्या ह्या जोड्या निर्माण झालेल्या आहेत. बरं. म्हणजे मग ब्रह्माला सरस्वती दिली,
विष्णूला लक्ष्मी दिली असं. म्हणजे ती महालक्ष्मी मूळची वेगळीच आहे. अच्छा. आणि ह्या ज्या तिच्यातल्या आहेत सर्व लक्ष्मी देवी- लक्ष्मी पार्वती सरस्वती ह्या सगळ्या पुन्हा वेगळ्याच आहेत. ती महालक्ष्मी आहे. मूळची जी वैष्णवी माया आहे ती महालक्ष्मी आहे. ओके. हे कुठे वाचायला मिळेल, कुठल्या हे पुराणात? सप्तशतीमध्ये आहे. हे जे आहे ते सप्तशतीमध्येच आहे. बरं. त्यांनीच ते दाखवलंय की कसं ते पुढे झालं. आता ह्या नवरात्रांनी आपल्या नवदुर्गांबद्दलचं बोलणं चाललं होतं ना, त्यातली गौरी जी आहे ती संरक्षक आहे. पुन्हा म्हणजे तुम्ही नीतिमार्गाने चाललात ती अतिशय सौम्य देवता आहे. तुम्ही नीतिनियमाने चाललात तर ती तुम्हाला फळ देते. आणि तिला गौरी का म्हटलं, कालरात्रीनंतर ती सगळ्यांचे नाश करून वगैरे अशी काळी झाली होती. तिला शिवानी धुतलं चक्क, म्हणजे तिला अभ्यंग स्नान घातलं आणि मग ती गौरी झाली. म्हणून ती गौरी. बरं. तिचं सगळं तिचं सगळं जी ती अशी सगळी त्या युद्धानी आणि ह्यांनी अशी काळवंडली होती ते सगळं तिचं हे नाहीसं झालं आणि ती निर्मल झाली ती गौरी. दुर्गा झाली गौरी. त्यामुळे ती गौरी झालेली ती तुम्ही जितके पवित्र मनाने ते सगळं कराल, तिची भक्ती कराल किंवा हे जितकं नीतितत्वाने जाल तितकं ती तुम्हाला तुमच्यावर कृपा करते असं म्हणतं. आणि शेवटची आहे ती सिद्धिदात्री. ती सिद्धिदात्री म्हणजे मूळ जी जेव्हा विश्व निर्माण होत होतं तेव्हा ती त्या परमात्म्याच्या शरीरातून निर्माण झालेली आणि सगळ्यांना सिद्धी देणारी म्हणून ती सिद्धिदात्री. अशा त्या सगळ्या 9 दुर्गा आहेत. आणि या 9 दुर्गांमध्ये कुमारी पूजनाला महत्त्व आहे. कारण ह्यामध्ये कुमारीपासून म्हणजे देवीच्या कुमारी अवस्थेपासून तिच्या प्रौढावस्थेपर्यंतचा जो प्रवास, तिचा विकसित होणार म्हणजे स्त्रीचा होणारा विकास, अशी स्त्री वागली तर अशी ती विकसित होत जाते. सगळ्या अडचणींना आणि संकटांना पार करून ती तिथपर्यंत पोचते. तिच्यामध्ये मग ते सामर्थ्य येतं की ती जगाला मार्गदर्शन करू शकते. पार शैलपुत्रीपासून जो सिद्धिदात्रीपर्यंतचा प्रवास आहे. नावं पण बदलत गेली. ती कधी कालरात्री पण होते. म्हणजे जेव्हा गरज पडते तेव्हा ती इतकी हिंसक आणि इतकी हे होते की समोरचा माणूस हादरावा. हा सगळा स्त्रीचा विकासाचा प्रवास आहे त्या नवदुर्गांमध्ये असं दिसतं. आणि तसं मानलं तर तशी उपासना आपण केली तर ते सामर्थ्य पण आपल्याकडे मिळू शकतं. आणि म्हणून कुमारी पूजनाला महत्त्व फार आहे. आणि तेच आपण कहाण्यांमध्ये बघितलं तर ललिता पंचमीच्या ह्याच्यात पण तो कुमारी पूजनाचा हे येतो किंवा लहान मुलींना कपडे त्यावेळी वेगळे द्यावेत किंवा नवीन वस्त्र द्यावीत वगैरे असं. हा जो नवरात्रीच्या सगळ्या उपासनेचा जो भाग आहे त्यामध्ये कुमारी पूजनाचं महत्त्व हे अधोरेखित केलं जातं. पुन्हा पुन्हा सांगितलं जातं की त्यांना काहीतरी खाऊ पिऊ घालणं, त्यांना आनंद देणं. कारण ती तिथे जर तृप्त झाली ना कुमारी, तर तिथून पुढे लहानपणीच जर मुलगी एखादी खूप अशी एखाद्या गोष्टीसाठी तळमळली तर पुढे ती तळमळ तशीच जाऊ शकते. त्यापेक्षा लहानपणीच तिला तृप्त केलं तर ती पुढे तिचा प्रवास सुखाने होऊ शकतो. असं त्याच्या मागे एक तत्व म्हणून भाग असावा असं वाटतं. बरोबर आहे. पण देवीच्या या उपासनांमध्ये म्हणजे देवी जसं नवरात्रचं हे सांगितलं तर ही नवरात्र आपल्याला 2च माहिती असतं. एक शारदीय नवरात्र आणि एक रामनवरात्र. त्या रामनवरात्रात सुद्धा रामाला सुद्धा देवीनी सहाय्य केलं होतं. रामाला जेव्हा रावणाविरुद्ध विजय मिळवायचा होता तेव्हा अगस्त्यांनी सांगितलं की तू देवीची पूजा कर. आणि म्हणून त्यांनी 9 रात्री देवीची पूजा केली. तिथे गोष्ट अशी आहे की देवीची पूजा करताना दररोज त्याला कमळ व्हायचं असायचं. कमळांची जोडी अशी व्हायची असायची आणि काहीतरी 1000 कमळांचा त्याचा हे होता. तर शेवटच्या ह्याच्यात परीक्षा घेण्यासाठी म्हणून देवीनी कमळ एक लपवून ठेवलं. आणि शेवटच्या दिवशी कमळच दिसेना रामाला आणि पूजा मग अर्धवट राहणार. म्हणजे ते व्रत 9 दिवसांचं अर्धवट राहणार म्हटल्यावर रामाला प्रश्न पडला. पण 2 मिनटं रामाने विचार केला की आपल्या नाहीतरी डोळ्यांना कमळच म्हणतात लोक, कमल नयनं म्हणतात आपल्याला. त्यांनी एक भस्कन डोळा काढायचा विचार केला आणि व्हायचा देवीला. तेव्हा देवी त्याचा तो आव आणि आवेश बघितला. देवी एकदम त्याला थांबवलं देवीने प्रकट होऊन आणि म्हणाली मीच तुझी परीक्षा घेण्यासाठी हे केलं, तू विजयी होशील, असलं काही करू नको. म्हणजे नाहीतर रामाने अशी तयारी दाखवली
त्याचा की हे देतो. डोळा वाहीन असं. बरोबर बरोबर. तर असं खूप सुंदर. पण हे रामनवरात्र आणि आणखी 2 नवरात्र असतात जे आषाढ महिन्यात, एक आपल्या इकडे नाही, ती पंजाब वगैरेकडे आषाढात एक नवरात्र असतं आणि एक माघात नवरात्र असतं. त्यातल्या आषाढातल्या नवरात्राला गायत्री नवरात्र म्हणतात बरं किंवा गुप्त नवरात्र म्हणतात. बरं माघातल्याही नवरात्राला गुप्त नवरात्र म्हणतात एवढंच कळलं, पण त्याची माहिती नाही मिळाली. बरं बरं. तर आता ह्या नवरात्रातल्या नवदुर्गांचं तुम्हाला म्हटलं, तसं आणखी देवीची जी सगळी वेगवेगळी रूपं मानली जातात, म्हणजे जिथे तिथे स्त्रीतत्व, आत्ता इथं जे त्या स्तोत्रात म्हटलं होतं की जिथे जिथे स्त्रीतत्व आहे तिथे तिथे तू आहेस, तर त्यामुळे देवी भागवतात इतक्या देवींची माहिती आली आहे, इतक्या. त्यात आपल्याला एक शाकंभरीचं नवरात्र माहिती आहे, हो ते आता पौषात असतं. म्हणजे पौषातली अष्टमी ते पौर्णिमा हे शाकंभरीचं नवरात्र असतं आणि त्यावेळी सगळ्या भाज्यांचे नैवेद्य जे असतात त्याची अतिशय डिटेल माहिती देवी भागवतात आहे. बरं कुठल्या दिवशी कुठला नैवेद्य, कुठल्या दिवशी कुठल्या भाज्या, कुठल्या दिवशी काय करायचं, हे सगळं त्यांनी त्यामध्ये डिटेल दिलेलं आहे. बरं. ते बघायला पाहिजे मुळात. अगदी अगदी खूपच म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा देवी भागवतावर परिचय करून द्यायसाठी म्हणून मी लेख लिहिला तेव्हा ते वाचलं, मीच असे झाले, म्हटलं बाप रे, एवढे एवढं सगळं प्रकार. आहे. हां, म्हणजे एवढे प्रकार, पदार्थांचे सुद्धा प्रकार आपल्याला माहिती नसतात किंवा इतकी फळं, म्हणजे फळंसुद्धा त्यांनी वेगवेगळी दिली आहेत की ह्यावेळी हे त्यावेळी ते. ती आज उपलब्ध आहेत का पण, म्हणजे कोणी ते असं म्हटलं हां, तेच बघावं लागेल अशी अवस्था आहे. पण अशी त्यांनी इतकी डिटेल हे दिलेली आहे की काय त्यावेळी कुठल्या तऱ्हेने काय पदार्थ करावा आणि कोणत्या वेळी काय द्यावं. तर ते शाकंभरीचं नवरात्र, त्याचा उल्लेख फारसा नाही दिसला. तसं तर आत्ता मार्गशीर्षात पण एक नवरात्र झालं जे जोगेश्वरीचं म्हणून मानलं जातं. अच्छा. जोगेश्वरीचं नवरात्र जे मानलं जातं तो पण एक हे आहे, तिचा जन्मोत्सव असतो तो, पण तो असाच सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत साजरा करतात. बरं. त्याचं काय वैशिष्ट्य आहे? काही नाही, जोगेश्वरीचं त्यावेळी तिचा जन्म मानला जातो सप्तमीला. अच्छा. आत्ता म्हणजे मार्गशीर्षातली जी सप्तमी त्या दिवशी तिचा जन्म, मग तिथून पुढे तिचा उत्सव साजरा केला जातो. बरं बरं. अशी एक पद्धत आहे. म्हणजे अंबेजोगाईला ते म्हणजे अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची किती नवरात्र आहेत? नाही, आता ही सगळी नवरात्र 4 जी सांगितली ती, आणि हे मी तुम्हाला म्हटलं शाकंभरीच्या नवरात्राचा उल्लेख कुठे नाही आहे किंवा ह्याचा नाही आहे असं. बरोबर. ह्याच्याबद्दल एकदा बघायला पाहिजे. पण अशी बाकी नवरात्रांची मग नाही माहिती मिळाली. मग खंडोबाचा एक नवरात्र, खंडोबाचा नवरात्र असतं पण तो खंडोबाचा असतो, देवीशी संबंधित संबंधित नाही आहे. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे मग ही आता आपण नवरात्रातली रूपं बघितली, सप्तमातृका आपण सांगितलं मी बघितलं. तुम्हाला. सप्त का अष्टमी तुम्हाला सांगितलं ना, एवढी रूप आहेत तिचे, वेगवेगळे त्याचे उदाहरणं मिळतात. किंवा एक सप्तमातृकांवर पुस्तक पण मला असं वाटतं आनंद साधल्यांनी किंवा असं कुणीतरी लिहिलंय, म्हणजे त्यात डिटेलिंग केलंय त्यांनी त्या त्या देवीचं किंवा असं. पण ते माझ्या बघण्यात नाही आलं, म्हणजे ऐकलंय मी की त्यांनी लिहिलंय म्हणून. मग आता हे झाल्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न की तंत्रमार्ग आणि देवी यांच्याबद्दल खरं सांगायचं तर हा मग अशी बघितलं तसं सगळेजण या गोष्टीला घाबरून असतात, तर ते काय आहे? अगदी अगदी काय गंमत आहे तुम्हाला सांगते. ह्या ज्या देवीची रूपं जी आहेत तीच मुळी वेगवेगळी आहेत आणि त्यातली काही उग्र रूपं आहेत. त्या उग्र रूपाच्या देवींच्या उपासनाही तशाच उग्र आहे. किंबहुना कुठलंही कर्मकांड हा थोडासा अवघडच भाग असतो. त्यात ह्या ज्या देवी तत्वाची उपासना आहे ती नवचंडी, शतचंडी असे जे याग आहेत, त्या यागामध्ये खूप पावित्र्य पाळावं लागतं. म्हणजे त्यामध्ये जे नियम असतात त्या नवचंडी करतानाचे किंवा शतचंडी करतानाचे, त्यात जरा जरी चूक झाली तर खूप काहीतरी विपरीत घडतं असं काहींचे अनुभव आहेत. किंवा त्यामुळे ते नवचंडीचं हवन करणे म्हणजे ते व्यवस्थित म्हटलं जाणं, चंडीचे पाठ जे करायचे ते व्यवस्थित म्हटले जाणे आणि ते हवन व्यवस्थित होणं ठराविक तऱ्हेने त्यांच्या जे काय नियमाप्रमाणे, ते जर झालं नाही तर काही विपरीत गोष्टी घडतात असं अनुभवाला काही आलेलं असल्यामुळे तो एक भाग आहे. आणि बाकी तंत्रमार्ग म्हणजे हे जे कुमारी पूजन वगैरे आहेत ते सगळे शाक्तपंथीय त्याचा वापर करून काही वेगळ्या गोष्टी त्यातून साध्य करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते अघोरी मार्ग जे आहेत त्यामध्ये ते सगळे हे येतात आणि म्हणून ते सगळे
खूप नाहीतर मग बीजमंत्र वगैरे पण तंत्रात आहेत. म्हणजे हे ऐम ह्रीम क्लीम जे आहे ते सगळे बीजमंत्र म्हणतात ना लोक. बरोबर. म्हणजे ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय हे कुठेही म्हटलं जाणारं आहे. हे काय आहे तर ऐम ह्रीम आणि क्लीम ही त्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची बीजं आहेत. ऐम हे कालीचं बीज, ह्रीम हे महालक्ष्मीचं बीज आणि क्लीम हे सरस्वतीचं बीज. मग ह्यांचे त्या त्या तऱ्हेने जप करायला सांगितलेले असतात. ते जपही जर उच्चार चुकले तर काही विचित्र फळं देतात. नाहीतर क्लीम नमः इतका साधा मंत्र आहे. जो मंत्र त्याचा ठराविक जप केला तर तुम्हाला जगाला वश करता येतं असं म्हणतात. कारण सरस्वती ही पुन्हा वाग्देवता आहे आणि वाणीने जितका माणूस वश होतो इतका कशानेच होत नाही. त्यामुळे क्लीम नमः हा मंत्र नेहमी ज्याला कुणाला जगात असं काहीतरी करून दाखवायचं आहे, मिळवायचं आहे त्याला सांगितलं जातं. त्यामुळे ते तंत्रमार्गात थोडेसे न्यास आणि हे तो जो सगळा भाग येतो त्यामुळे ते थोडं वेगळं पडतं आणि तो सगळा वेगळा होतो भाग. तर हे सगळं एकंदरीत तंत्रमार्गाशी संबंधित झालं. पण आता देवीबद्दल मी अजून असं ऐकलेलं आहे की 3.5 शक्तिपीठांबद्दल बरंच काय ऐकलेलं आहे. तर त्याच्याबद्दल मुळात शक्तिपीठ म्हणजे त्या ठिकाणी तिचं स्थान, त्या देवीचं. आता ह्याची गोष्ट काय आहे बाबा तर सती जेव्हा दक्षयज्ञामध्ये तिने स्वतःला झोकून दिलं तेव्हा शंकर प्रचंड अस्वस्थ झाले आणि त्यांनी तिथून तिला ओढून तिचं कलेवर घेतलं, त्याच्या खांद्यावर कलेवर ते, आणि ते फिरायला लागले वेड्यासारखे. ब्रह्मदेव वगैरेंना प्रश्न पडला हे असा कुठे फिरणार शंकर, किती काळ फिरणार, आणि तो तर वेडापिसा झाला आहे म्हणजे. त्यामुळे त्यांनी काय केलं, विष्णूंनी त्याचे तुकडे केले त्या कलेवराचे. म्हणजे त्यांनी ते घेऊन फिरू नये, काय वेड्यासारखं फिरेल तो. आणि प्रेत झालं जे की ते जड होतं. म्हणजे एखाद्या माणसाचं माणूस म्हणून वजन आणि प्रेताचं वजन फरक पडतो. तर तसं ते कलेवर घेऊन तो कुठे येंडेल, म्हणून त्यांनी त्याचे तुकडे केले. आणि ते तुकडे झाल्यामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी तो फिरत असताना वेगवेगळ्या ठिकाणी पडले. ज्या ठिकाणी ते तुकडे पडले तिच्या शरीराचे, तिचे शरीराचे तुकडेच फक्त नाही, तिच्या आभूषणं पण पडली कुठे कुठे. तर मग ते जे जिथे जिथे पडले तिथे तिथे ती शक्तिपीठ निर्माण झाली. तिथं तिचं अस्तित्व आहे असं झालं. तिथे काही स्वयंभू पण मंदिरं निर्माण झाली तिच्या अस्तित्वाची खूण म्हणून. आणि म्हणून तर त्यातली 3-3.5 शक्तिपीठं आपल्याकडे महाराष्ट्रात आहेत. त्यात एक कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, नंतर तुळजापूरची भवानी आहे, नंतर माहूरची रेणुका आहे, आणि वणीची जी नाशिकच्या जवळ आहे ती वणीची सप्तशृंगी आहे. ती अर्धपीठ आहे. बाकी 3 पीठं ही पूर्णपीठ. अर्धपीठ म्हणजे पूर्ण तिथे तिचं अस्तित्व नाही, निम्मच अस्तित्व आहे. म्हणजे अंशावतार आणि पूर्णावतारचा जसा फरक की इथे पूर्ण देवी आहे, तिथे मात्र ती आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहेत. पण अशी 51, 53, 108 पुन्हा अशी संख्या त्याची सांगितली जाते. एक त्यातलं हिंगलाज माता मंदिर म्हणून पाकिस्तानात आहे आत्ता सध्या. ती सगळ्यात श्रेष्ठ देवी मानली जाते. या शक्तिपीठातलं महत्त्वाचं पीठ ते मानलं जातं. आणि बाकी मग बंगालमध्ये जी जयकाली कलकत्तेवाली वगैरे जी म्हणजे जी मूळ कलकत्त्यात आहे तिथे त्या सतीची बोटं आहेत पायाची असं म्हटलं जातं. त्या बोटांच्या रूपाने ती तिथे आहे. अशा खूप ठिकाणी, मग काश्मीरमध्ये आहे, इकडे मध्य प्रदेशात आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्याची सगळी यादी मिळते काढून बघितली तर. आणि मग कोणी ती 53, 51 मानतात, कोणी 108 पण देतात. पण पुन्हा त्या अशा हे आहेत. आणि आत्ता एक मगाशी सांगता राहिलं, मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं आज एक महत्त्वाचा योग आहे. दशमहाविद्यांचा एक विषय येतो की त्यात वेगवेगळ्या विद्यांची परत नावं बगुलिणी वगैरे वगैरे अशा, म्हणजे ज्या आपण बाळा, बगुळा, मानविणी असा समर्थांनी जो उल्लेख केला आहे तर त्या दशमहाविद्यांमध्ये त्याचे काही उल्लेख आहे. तर तसं त्यात एक कमला नावाची विद्या आहे आणि त्या महाविद्येच्या जन्माची आज तिथी आहे. मार्गशीर्ष अमावस्या ही ती तिथी आहे. मला छान काय वाटलं की आपलं चाललं आहे देवी तत्वाचं घेऊ आत्ता काय खरं देवी तत्वाचं असं कोणी म्हटलं
तर आज महत्त्वाचा दिवस आहे. म्हणजे खरं तर 1-2 दिवस आपण आधी मागे घेतली असती तर हा योग नसता साधता आला. पण हा जो योग साधला गेला आहे तो कदाचित तिची इच्छा असेल की ती 10 महाविद्यांपैकी कमला नावाची जी शक्ती आहे किंवा महाविद्या आहे तिची आज जयंती आहे. हां, आणि त्या कमलेचं असं सांगितलं जातं की ती पुत्रपौत्रांसाठी आणि विद्या आणि ऐश्वर या सगळ्या गोष्टींसाठी तिची पूजा करणं, तिची उपासना करणं हे महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे सगळ्या तऱ्हेने ती फक्त एकच गोष्ट देते, ऐहिकच देते आहे आणि पारमार्थिक देत नाही आहे असं नाही आहे, तर ती सगळ्याच तऱ्हेचं ऐश्वर देणारी म्हणून ती विद्या महत्त्वाची मानली जाते आणि तिचा आज जयंतीचा दिवस आहे. असे एक योगाचा भाग आहे हा. तर त्यामुळे हे जे आहे देवीचं ते असं खूप वेगळं. हां, मी मगाशी सांगत होते की देवीची आणखी किती रूपं सांगितली तर शाकंभरीचं तुम्हाला मी म्हटलं की देवी भागवतात आहे, पण स्वाहा देवी, स्वधा देवी म्हणजे स्वाहा ही अग्नितत्वाची पत्नी, म्हणजे अग्निपत्नी स्वाहा, स्वधा ही पितृपत्नी. आपण जे स्वाहा आणि स्वधा आपल्याला माहिती आहे, आहुत्या देताना पितरांना आहुती देताना स्वधा म्हणतो, देवाला आहुती देताना स्वाहा म्हणतो, पण त्यांनाही कुणाच्या तरी पत्नी करून म्हणजे ती तत्व पुन्हा देवीकडे वळवली आहे. भ्रामरी असं एक देवीचं रूप आहे. ते भ्रामरी देवीचं रूप काय आहे? राधा हे देवीचं रूप आहे. राधा ही देवी म्हणून म्हणजे खरं तर कृष्ण राधा हे आपण जे खूप वर्ष खूप काळ ऐकत आलो त्यापेक्षा वेगळी राधा, वेगळं राधिका हे तत्व, देवी तत्व म्हणून देवी भागवतात खूप वेगळ्या तऱ्हेने आलं आहे की ती गोलोकात कृष्णाची स्वामिनी आहे आणि ती कसं वेगवेगळ्या देवींशी पण तिचा तिचे कसे संबंध आहेत आणि कशी ती स्वतः समर्थ आहे त्या अनेक गोष्टींसाठी, तिचं कसं महत्त्व आहे वगैरे असं सगळं दिलेलं. असं खूप म्हणजे मला त्याची खूप गंमत वाटली की जे शक्ती तत्व, जे वेगळं दिव्य तत्व, जे स्त्री तत्व आहे त्या प्रत्येकाला देवी रूप आपल्या संस्कृतीने दिलेलं आहे, प्रत्येकाला दिलेलं आहे. मग ती तुळस का असे ना, तुळशीची पण एक कथा आली आणि ती तुळससुद्धा पुन्हा रूप होतं त्या विष्णू भक्त स्त्रीचं म्हणजे वृंदेचं, पण म्हणजे ती परत स्त्री तत्व भक्तीच्या दृष्टीने तिचं खूप महत्त्व आणि म्हणून तिची उपासना करतो आपण. म्हणजे तुळशीचं व्रत बीत करतात जे ते का करतात अशी खूप माहिती आहे तिथे. सावित्रीचं जे व्रत आहे ते पुन्हा देवी तत्वातच मानलं आहे त्यांनी, बरोबर, कारण ती सूर्याची शक्ती, ती सूर्याची शक्ती. आणि हां, आणि पुन्हा सरस्वतीचं जे रूपवर्णन किंवा हे आलं आहे ना, तर तिथे सरस्वतीचं ह्या म्हणजे सप्तशती वगैरे सारख्या ठिकाणी पण तिचं जे स्तोत्र किंवा जे वर्णन आलं आहे तिथे तिचं सामवेद हे रूप आलं आहे आणि सूर्य हे तत्व आलं आहे. तर सरस्वतीला देवी आपण संगीताची पण मानतो कारण सामवेद हा पुन्हा संगीताशी संबंधित आहे. बरोबर. आणि मग मला संगती लागली ब्रह्मवैवर्त पुराणातली जी मगाशी याज्ञवल्क्याची स्तुती मी सांगितली. खरं तर याज्ञवल्क्यांनी सूर्याची स्तुती केली, सूर्याची उपासना केली असं आपण मानतो. म्हणजे तशी कथा आढळते की सूर्याकडून त्याला तो शुक्ल यजुर्वेद मिळाला. पण सूर्याचं आणि परत सरस्वतीचं काहीतरी कनेक्शन आहे कारण सूर्य हे तिचं तत्व आहे आणि सामवेद हे तिचं रूप आहे. म्हणजेच पुन्हा याज्ञवल्क्यांनी तिची प्रार्थना का केली याचं आपल्याला उत्तर मिळतं. म्हणजे फक्त ती वाग्देवता किंवा विद्याधी देवता म्हणून नव्हे तर सूर्याची पण ती शक्ती म्हणून तिचं. ब्रह्मदेव आणि सरस्वती यांचा काय संबंध आहे? हां, ते जे मगाशी जी 2-2 जोड्या निर्माण करायला सांगितल्या ना, तर तिथे ब्रह्मदेवाला सरस्वती दिली. अच्छा, पण मग सरस्वती ही ब्रह्मदेवाची पत्नी म्हणून, पत्नी नाही, तिथे पत्नी म्हणून दाखवली. म्हणजे आपल्याला माहिती आहे सरस्वती ही मुलगी आहे, ब्रह्म्याने निर्माण केली आणि मग तो तिच्याच मागे लागला म्हणून तिने त्याला शाप दिला वगैरे अशी पण गोष्ट आपल्याला माहिती आहे. म्हणून तर तिची ब्रह्मदेवाची पूजा कुठे होत नाही. पुष्करात फक्त एकच मंदिर आहे का तर तो आपणच केलेल्या निर्मितीच्या मागे लागला म्हणून तिथे सरस्वती हे म्हणून सांगितलं ना. आपल्याकडे गंमत हीच आहे की आपल्याकडे प्रत्येक तत्वाच्या हे उकल इतकी वेगवेगळ्या तऱ्हेने कोणी केली आहे. त्यामुळे सरस्वती आपल्याला अशी पण माहिती आहे ब्रह्मदेवाची पुत्री म्हणून. वेदसुता, ब्रह्मसुता समर्थांनी वर्णन केलंय ते वेदसुता आणि ब्रह्मसुता असं केलंच ना. त्यामुळे तिथे सरस्वती ही ब्रह्मसुता आहे
पण प्रत्यक्षात सरस्वतीचं वेगळं रूप आपल्याला मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ती मुळात गौरीच्या देहातून निर्माण झाली, तिला कौशिकी असं पण म्हणतात वगैरे वगैरे, आणि ती अशी उग्र रूपं आहे. आणि नवदुर्गांमध्ये शेवटची 3 रूपं सरस्वतीची आहेत. म्हणजे कुठली? कालरात्री, गौरी आणि सिद्धिदात्री. मग कालरात्री म्हणजे मुळातच पहिलीच रूप उग्र रूपातली सरस्वती आपण बघतो तिथे. पहिली म्हणजे ती 3 शेवटची रूपं महासरस्वतीची, सुरुवातीची महालक्ष्मीची आणि मधली महाकालीची, असं जर म्हटलं तर हे सगळं असं बनतं. अशी म्हणून ती हे होतं. पण ही महासरस्वतीची रूपं म्हटलं की पहिल्यांदा असं बापरे, कालरात्रीपासून सुरुवात होतीये असं वाटतं. पण हे रूपच तसं आहे. म्हणजे त्या सप्तशतीच्या किंवा देवी महात्म्याच्या ह्याच्यात तसंच रूप तिचं दाखवलं आहे. ती विद्याधिदेवता म्हणून नाही, ती हे म्हणूनच आली आहे. मात्र जे सुरुवातीचं सप्तशतीमधलं स्तोत्र आहे त्यामध्ये मात्र कुणी कुणी कुणाचं रक्षण करावं, त्यामध्ये वाणीचं रक्षण करावं आणि त्वचेचं रक्षण वागीश्वरीने करावं असा उल्लेख आहे. म्हणजे सरस्वतीच्या बाबतीत मला तो प्रश्न होता की वाणीचं रक्षण करावं हे ठीकच आहे, पण त्वचेचं रक्षण करावं हे काय? तर गंमत मला त्याचा ज्योतिषशास्त्रामध्ये एक मला हे मिळाला. म्हणजे तुम्ही म्हणलात ना की अभ्यास माझा अभ्यास नाही आहे, पण असं कुठेतरी काहीतरी मिळून जातं आणि मग त्याचा एक उलगडा झाला की युरेका युरेका असं होतं. बरोबर. गंमत अशी ज्योतिषशास्त्रामध्ये ज्याचा चंद्र बरा नाही त्याला त्वचा रोग होतात किंवा त्वचेचे प्रॉब्लेम होतात. आणि चंद्र ज्याचा बरा नाही त्याच्यासाठी सरस्वतीची उपासना सांगितली. म्हटल्यानंतर सरस्वतीचा त्वचा रोगांशी सरळच संबंध आला. म्हणजे त्वचेचं रक्षण सरस्वतीने करावं, वागीश्वरीने करावं हे म्हणण्यात काहीच चूक नाही. म्हणजे तिथे तो कनेक्शन ते तिथे दिसतं. पण हे जर माहिती नसेल तर आम्हाला प्रश्नच पडेल ना. अगदी 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 बरोबर आहे. म्हणजे हे असं इतकं इंटरमिंगल्ड आहे आपल्याकडचं. प्रत्येक तत्त्व समजून घेताना त्याच्या आगेमागे पुढे काय लिहिलं आहे किंवा काय आहे ते शोधावं लागतं. बरोबर बरोबर. त्यामुळे देवी तत्वाच्या उपासनेबद्दल जसं तंत्राची उपासना अवघड आहे तशी मी म्हटलं मगाशी की कहाण्यांमधल्या जे देवी स्वरूप आहे ते अतिशय सोपी उपासना आहे. म्हणजे घावन घातलं, खीरपुरी, तर साधं साधं काहीतरी द्या आणि देवी प्रसन्न होत. बरोबर. म्हणजे देवी इतकी अवघड नाही आहे, ती तुम्ही जसं बघाल तशी आहे. हां, अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. जसं तुम्ही म्हणजे जैसा भाव तैसा देव, तसं तुम्ही देवीला जर आई म्हणून जवळ केलं तर ती तुम्हाला लगेच पोटाशी धरणार आहे. किंबहुना ती स्वतः म्हणजे कहाण्यांमध्ये तर अशा अनेकदा दिसतं की शिवपार्वती वरून चाललेत, कोणीतरी रडताना दिसतं की ती खाली उतर म्हणते शिवाला आणि मग काय झालंय बाबा असं विचारते, असं पण दाखवलंय. किंवा स्वतःच तो ब्राह्मण मुलांना काही खायला प्यायला मिळत नाही आहे म्हटल्यानंतर अस्वस्थ आहे, तर ती ज्येष्ठा गौरी म्हातारीच्या रूपात येऊन त्याला उपाय सांगते. म्हणजे ती स्वतः तुमच्या अडचणी जाणून तुमच्यापर्यंत पोहोचणारी आहे. फक्त तुमच्या मनात भाव पाहिजे. तुमची मनं जर कोरडी असतील तुमची मनं जर कोरडी असतील तर तुम्हाला ते कळणार नाही, ते अनुभवाला येणार नाही. त्यामुळे देवी तत्व समजून घ्यायचं असेल ना तर तुमच्या मनामध्ये कुठेतरी भक्तीचा ओलावा पाहिजे. तो असेल तर तुम्हाला तंत्रमार्ग पण काही अवघड वाटणार नाही, किंबहुना तंत्रमार्गापर्यंत तुम्हाला जावंच लागणार नाही. तुमच्या आतली भक्तीची आर्तता हीच तुम्हाला त्या देवी तत्वापर्यंत घेऊन जाणार आहे. कारण ती शेवटी मातृरूप आहे, ती शांतिरूप आहे. तुम्ही जर भ्रमातच राहायचं आणि पडायचं म्हटलं तर ती भ्रांतिरूपा पण आहे. पण तुम्ही जर नाही मला यातून बाहेर पडायचं आहे, मला नाही या अंधारात राहायचं, अशी तुमची कुठेतरी कळकळ असेल तर ती तुम्हाला नक्की हात देणार आहे. आणि नाही तर ती तुम्हाला त्यातच ठेवणार आहे जिथे तुम्ही आहात. म्हणजे थोडक्यात देवी तत्वाची उपासना वगैरे जर करायची, व्रत वगैरे करायची तर ती आपण या पद्धतीने केली पाहिजे. आता ती कुठली काय वगैरे त्याच्याबद्दल तर पुष्कळ माहिती आहे. हां, आणि मी सांगितलं तसं की तशी पिठोरीची कथा आहे की कसं व्रत करावं, वर्णसाठीची कथा आहे कसं व्रत करावं, महालक्ष्मीची कथा आहे, मग ते 16 तातू आणि हे सांभाळणं हे सगळं महत्त्वाचं आहे. म्हणजे काही गोष्टी सांभाळाव्या लागतातच, नियम सांभाळावे लागतातच. संतोषी मातेचं व्रत आहे तर आंबट नाही खायचं शुक्रवारी, हे कशासाठी आहे? पुन्हा हे अवघड वाटतं लोकांना. पांढरे बुधवार तर सगळं पांढरंच करायचं, हे काय आहे असं म्हणतात लोक. पण हे काय आहे म्हणजे काय? तुम्हाला काहीतरी नियम लावायचे, नाही तर तुम्ही नियमबाह्य खूपच वागत राहता. माणूस हा प्राणी हा स्खलनशीलो खलु मनुष्य. त्यामुळे तो
पटकन चुकायला तयार असतो, म्हणून त्यांनी चुकू नये यासाठी जर काही नियम लावले तर ते अवघड का वाटावेत. पण आपल्याला सहज काही मिळालं तरच हवं असतं, नाहीतर जरा कुठे थोडासा नियम पाळा म्हटलं की आपण प्रश्नात पडत असतो. हा प्रश्न आहे. त्यामुळे जर तुमच्या मनात भाव असेल तर देवी तुम्हाला खूप सहज आहे, कारण ती शेवटी आई आहे. बरोबर. आणि जी आई असते ती तुमची, म्हणजे माऊलीला पहिल्यांदा कळतं की लेकराला भूक लागली आहे. लेकरालाही कळायच्या आधी तिला कळतं की त्याला भूक लागली आहे. इतकं तिच्याकडे करुणा घनरूप आहे तिचं. फक्त ते जाणवण्यासाठी आपल्याला तिथपर्यंत पोचलं पाहिजे, तिला जाणून घेतलं पाहिजे. नाही तर ती अशी बापरे तिचं रूप असं आहे का तसं आहे का असं केलं तर मग नाही होणार. पण जर माझी आई असं म्हटलं तर मग गेलं, जवळ गेलं तर आपण सहज जाऊ शकतो, ती सहज जाऊ. आणि जी करते तीच रागवेल ना. आई आपलं करते जितकं प्रेमाने, इतकं ती 2 दणके घातले तरी आपल्याला ते लागत नाही. बरोबर. त्यामुळे तिच्या कोपाची भीती केव्हा वाटेल, जेव्हा ती त्रयस्थ आहे परस्थ आहे असं वाटेल तेव्हा. ती रागवणारच नाही. आपण इतकं प्रेम करतोय की ती रागवणारच नाही, इतकं प्रेमाने आपण तिचं करतोय असं म्हटलं तर आपल्याला कधीच समजा लागावली तर आईच्या रागाला आपण कुठे घाबरायचो. तसंच ते जर मानलं आणि पुन्हा पुन्हा तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर ती नक्की आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कलौ चंडी विनायक, कलियुगात 2च देव, एक विनायक म्हणजे शिव नव्हे गणेश, आणि दुसरी चंडी म्हणजे ती देवी. अशी 2च तत्व ही उपासनेला उपयुक्त अशी आहेत हे सांगून ठेवलं आहे. त्यामुळे ह्या 2 तत्वांची उपासना करायची तर देवी अपरिहार्य आहे. म्हणजे देवी तत्व समजून घेणं आणि तिची भक्ती करणं अपरिहार्य आहे. कारण एक स्तोत्र परत या सप्तशतीच्या सुरुवातीला आहे, ते 1-2च मिनटात फक्त तुम्हाला वाचून दाखवते. छान आहे कारण ते स्तोत्र शिवपार्वतीच्या संवादाचं स्तोत्र आहे थोडक्यात. देवी त्वं भक्तसुलभे सर्व कार्यविधायिनी कलौ हि कार्यसिद्ध्यर्थम उपायं ब्रूहि यत्नतः. असं शिव विचारतोय की बाई ग तूच सांग, सगळ्या कार्यांचं तू विधायक शक्ती आहेस, सर्व कार्य करून घेणारी आणि भक्तांना सुलभ आहेस. शिव म्हणतोय म्हणजे शिवावर विश्वास ठेवायला हरकत नाही. कलौ हि कार्यसिद्ध्यर्थम उपायं ब्रूहि यत्नतः. या कलियुगात कार्यसिद्धीसाठी उपाय तात्काळ सांग किंवा यत्नपूर्वक काय करता येईल हे सांग. तेव्हा देवी म्हणते, शृणुदेव प्रवक्ष्यामि कलौ सर्वेष्ट साधनम मया तवैव स्नेहेन अपि अंबास्तुतिः प्रकाश्यते. या सगळ्या कलियुगामध्ये सगळ्या गोष्टी साधण्याचं इष्टसाधन काय असेल तर ती अंबास्तुती आहे, म्हणजे देवीची स्तुती आहे. मग आता या श्लोकाचं हे काय, ऋषी कोण तर नारायण ऋषी, अनुष्टुप छंद, आणि महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या देवता. आणि ही सप्तश्लोकी दुर्गा असं याचं नाव आहे स्तोत्राचं. तर या दुर्गेसाठी हा सप्तश्लोकीचा दुर्गा पाठ करतो आहोत असं दिलं आहे. ओम ज्ञानिनामपि चेतांसी देवी भगवती हि सा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति. दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थैः स्मृतामतिमतीव शुभां ददासि. दारिद्र्यदुःखभयहारिणिका त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शरणागतदीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्यार्तिहरे देवी नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते भयेभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. रोगानशेषानपहंसि तुष्टा रुष्टा तु कामान् सकलान् अभीष्टान् त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिता हि आश्रयतां प्रयान्ति. सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एकमेव त्वया कार्यम् अस्मद्वैरिविनाशनम्. इतकं सुंदर सांगितलं आहे की सुंदर स्तोत्र आहे. म्हणजे काहीच करायला नको आहे, फक्त तिच्याशी मनोभावे जोडलं जाणं आवश्यक आहे, जे आपल्याकडून होत नाही. आपलं कमी काय पडतं तर भाव कमी पडतो. बरोबर. तो भाव वाढवला तर मग भाव धरा रे आपुलासा देव करा रे देवी का नाही करणार. म्हणजे आपलासं तर देवीला करतात, देवीलाही करता येईल, पण त्यासाठी भाव धरा रे हे महत्त्वाचं. बरोबर. तर अशी ही देवी तुमच्यामुळे आज आम्हाला समजून आली, तशी ती प्रत्यक्षात येऊन तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ती प्रसन्न हो अशी हीच तिच्या चरणी प्रार्थना करूया. त्यासाठी
धन्यवाद. धन्यवाद.